तू कर्म करू शकत नाहीस असं होणारच नाही. म्हणजे तू कर्माला अगतिक आहेस. कर्म हे करावं लागेल. देह धरे का दंड है, सब काहू को होय. तू देह धारण केलेला आहेस ना, मग कर्म हे करावं लागेल. बरं, नुसतंच कर्म केलं, ज्ञान घेतलं, एवढ्याने नाही भागत. आई होण्याचं कर्म झालं, प्रसूतीच्या कळा कशा द्यायच्या हे कळालं, कर्मज्ञान दोन्ही झालं. पण आता एक बाळ गोंडस जन्माला येणार आहे हे जेव्हा आईला कळतं, त्यावेळेस तिसरा जो आविष्कार आहे तो प्रेमाचा आविष्कार आहे. त्यालाच भक्ती असं म्हणतात. स्वतःला विसरून दुसऱ्याच्या अस्तित्वाला अतीव महत्व देणं म्हणजे प्रेमाची सुरुवात. आणि जेव्हा जेव्हा स्वचं अस्तित्व कमी होतं, तेव्हा तेव्हा तिथे प्रेमरसाची निष्पत्ती होतेच. आपला मुलगा म्हटल्यानंतर आपण काहीही करायला तयार असतो. काहीही करणे म्हणजे स्वत्व कमी करणे. मानवी जीवनामध्ये सगळ्यात कमी स्वत्व ठेवून केलेलं कार्य कोणतं असेल तर आईनी बाळाला दिलेला जन्म. तिला काहीही दिसत नाही, काहीही कळत नाही. तिला फक्त एकच गोष्ट कळते, ती म्हणजे माझं बाळ ते सुरक्षित असावं, त्याचं जेवण होऊ दे, माझं झालं नाही तरी चालेल, त्याची शिवशिव झाली की नाही, तो का रडतोय, मला रडायला येतंय हे त्या मातेला आठवत सुद्धा नाही. स्वत्व जितकं शून्याकडे जाईल तितकी प्रेमाची निष्पत्ती होत जाते. गाडगे महाराज ज्यांनी 200-250च्या वर धर्मशाळा बांधल्या, ते स्वतः मात्र कधीही कोणत्याही धर्मशाळेत त्यांच्या स्वतःच्या झोपले नाहीत. ज्या त्यांनी बांधल्या होत्या लोकांच्या मदतीने, स्वतः मात्र झोपडीतच झोपायचे. त्यागात एक वेगळं सुख आहे. त्याग म्हणजे तरी काय? त्याग म्हणजे स्वत्व सोडणे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव जाणावा असं म्हणतात तुकाराम महाराज. त्याचं कारणच असं आहे, रंजले गंजले म्हणजे आपल्याला सोडले आणि त्यांचा विचार केला, म्हणून भक्तीची आवश्यकता. ज्ञानाची अनिवार्यता, कर्माची अगतिकता आणि भक्तीची आवश्यकता. म्हणून तर गीता त्रिकांडात्मक आहे. हीच 3 कांड तिथं सांगितलेली आहेत. यापैकी सहज आपसुक होणारी आपल्याकडची जर कोणती गोष्ट असेल ती म्हणजे दुसऱ्यावर प्रेम करणे. म्हणून भक्तीला जे महत्व आहे ते सहजगत्या सुरुवात करता येण्यासारखी गोष्ट आहे. राजयोगामध्ये मनांच्या वृत्तींचा अभ्यास करताना किंवा समाधीच्या सवितर्क निर्वितर्क सविचार निर्विचार सबीज निर्बीज या सगळ्या संकल्पना लक्षात घेताना एखादी व्यक्ती विचारू शकेल, मला नाही समजत हो हे यातलं काही. पण भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे, तुला समजो न समजो, तू केलेस ना तुझ्या मुलांवर प्रेम, बस तेच कर. मुलगा काढ विठ्ठल घाल. खूप माझं पैशावर प्रेम आहे, खूप पैसे मिळवायचे आहेत, साधन तेच ठेव, साध्य बदल. धोंडा महाराज सांगायचे, साध्य बदलायचं असतं, साधनं बदलायची नसतात. साधनं आपल्या संसारातलीच ठेवायची. न लागे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काहीही करायचं नाही, काही मोडायची नाही, काही तोडायची नाही, काहीही करायचं नाही. स्वामी विवेकानंद म्हणत, आय एम नॉट हिअर टू डिस्ट्रॉय एनिथिंग, आय एम हिअर टू बिल्ड. म्हणून मार्ग असत्याकडून सत्याकडे जात नाही, कमी सत्याकडून जादा सत्याकडे जातो, असं विवेकानंद म्हणत असत. म्हणून जे सहजगत्या प्राप्त आहे, जे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये होतं, त्याच थोडस भांड तेच आहे, फक्त धुवून पुसून स्वच्छ लख्ख करायचंय, याला भक्ती म्हणतात. भक्ती केव्हा सुरू करू? आत्ताच्या आत्ता सुरू करता येते. कोणत्या मार्गाने सुरू करू? तुला जमेल त्या मार्गाने कर. ऐच्छिक मार्ग देणारी भक्ती आहे. साध्य बदलायचंय फक्त. मार्गाची अनुमती भक्ती मार्गाने भक्तालाच देऊन ठेवलेली आहे. लहान मूल आईकडे जाताना विचारत नाही, आई सकाळी येऊ की संध्याकाळी येऊ, मांडीवर बसू की खांद्यावर बसू, रडू की ना रडू. एकदा आई हे साध्य झालं, माऊली हे साध्य झालं
की मग बालकाला कोणताही विचार करायचं कारण नाही. जो करेल ती क्रीडा मातेला आवडते. तसं भक्तांनी काहीही केलं तरी आवडतं, जर ते देवासाठी असेल. ज्याने देव प्रसन्न होईल असं जे काही करता येईल. भुकेल्याला अन्न दिलं, माझ्यापेक्षा माझा देव प्रसन्न होईल. कारण अन्नदाता तो आहे. देनहार तो वो है देतसे दिन रैन, लोग भरम ना करे तासो नीचे नैन. अब्दुल रहीम खानी खाना म्हणून खूप मोठे कृष्ण भक्त होऊन गेले. तुळशीदासांचे मित्र होते. त्यांना नेहमी दान करताना खाली बघायची सवय होती. ते बघायचे नाहीत कोणाला दान दिलं. म्हणून एकदा खोचकपणे असं गमतीने तुळशीदासांनी विचारलं, जो जो दान देत है तो नीचे नैन, कासे सीखे सैन. तुळशीदासांनी अब्दुल रहीम खानाला विचारलं आणि रहीम म्हणाले, देनहार तो वो है देतसे दिन रैन, लोग भ्रम ना करे तासो नीचे नैन. लोकांना वाटायला नको की मी दिलं, कारण देनहार तो वो है. प्रत्येक अशी क्रिया ज्यामुळे देव प्रसन्न होईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती आलीये किंवा येते किंवा करायची आहे, या तिन्ही प्रश्नाचं एकच उत्तर आहे. जे जे काही करेल त्याला एक प्रश्न विचारून पाहावा, हे देवाला आवडेल का? दुस्वास करावासा वाटतो, देवाला आवडेल का? कोणाला बरं तरी रागवून अत्याचार केले, त्याच्या मनाला वेदना दिल्या, देवाला आवडेल का? माऊलीला आवडेल का? अशा पद्धतीनं भक्ती करण्याचं एकदा ठरल्यानंतर भक्तीची योग्यता आणि भक्तीची साधनं एकच आहेत. भक्ती करण्यासाठी काय लागतं आणि भक्तीची योग्यता आपल्याकडे यावी म्हणून काय काय लागतं, ह्या दोन्हीचं उत्तर एकच आहे. भक्तीची साधनं आणि भक्तीची योग्यता किंवा भक्तीचे गुण पाहताना भारतीय संस्कृतीचं हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य आहे की कोणत्याही दर्शनाला वाईट म्हटलेलं नाहीये. नास्तिक दर्शनांचा सुद्धा अभ्यास केला जातो. कारण अखंड ज्ञानरूप वाहणाऱ्या मंदाकिनीमध्ये जिथे जिथे हिरे मोती सापडतात तिथे तिथून उचलून न्यावं. सुभाषितम ग्राह्यम. कुठून येतंय हे महत्वाचं नाहीये, मूल्य काय आहे ते महत्वाचं आहे. आणि म्हणून भक्तिशास्त्रासाठी अद्वैतावर भिस्त ठेवणाऱ्या बऱ्याचशा संतांनी आणि बऱ्याचशा ऋषींनी सुद्धा रामानुजाचार्यांच्या ग्रंथाचा अभ्यास केला. कारण वैष्णव धर्माचा, वैष्णव पताका ज्यांनी उच्च कोटीला नेऊन पोहोचवली ते दाक्षिणात्य संत रामानुजाचार्य. दक्षिणातल्या संतांचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. अलवार आणि नैनार. नैनार म्हणजे शैव, अलवार म्हणजे वैष्णव. या अलवारांमधले रामानुजाचार्य आपल्या ग्रंथामध्ये या भक्तीच्या योग्यता आणि गुणांबद्दल बोलतात. पहिल्यांदा ते म्हणतात की हे 7 गुण तुमच्याकडे घ्या, म्हणजे तुम्हाला भक्तीला पुढे नेणं सोपं जाईल. 7च्या 7 एकदम जमतीलच असं नाही, पण ह्या 7 आत घेणं, कारण या 7 अंगीकृत केलं की तो भक्तमय झाला, भक्तिमय झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि गमतीचा भाग म्हणजे विवेकानंदांनी आपल्या भक्तियोगामध्ये याच वर जोर दिलेला आहे. चिन्मयानंदांनी जेव्हा नारद भक्तिसूत्रावर व्याख्यान केलेलं आहे किंवा ज्यावेळेस भाष्य केलेलं आहे त्यावेळेला सुद्धा याच्यावरच जोर दिलेला आहे. या 7 साधनांमध्ये किंवा या 7 योग्यता गुणांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतो विवेक. आणि जेव्हा विवेक पुढे येतो तेव्हा हा विवेक आपण अद्वैतातल्या विवेकाबरोबर कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालू नये या शब्दाचा. अद्वैतामध्ये विवेक वैराग्य हे जे साधन चतुष्ट आहेत त्यातला हा विवेक नव्हे. इथे रामानुजाचार्य विवेक म्हणजे खाद्य अखाद्य विचार असं म्हणतात. विवेक म्हणजे अन्न दोषांचा केलेला विचार. हा इथेच फरक आहे. भक्ती आणि बाकीच्या शास्त्रांमध्ये जो आपल्याला फरक दिसतो तो हा आहे की भक्त जो आहे तो अत्यंत साधा आहे. त्याला कदाचित ज्ञानयोग, राजयोग इत्यादी गोष्टी कळणार नाहीत. म्हणून विवेक या शब्दामध्ये रामानुजाचार्य म्हणतात की पहिल्यांदा अंतर्बाह्य शुचिता. अंतर्बाह्य शुचिता येण्यासाठी
स्थूल शरीर आणि स्थूल शरीराचा असणारा सूक्ष्म शरीरावरचा परिणाम, या दोहोमध्ये या पंचमहाभूतातून जे जे काही अन्नप्राशन, यज्जुहोसी यद अश्नोसी, जे जे काही खातो, जे जे काही मी पितो, याचा माझ्या स्थूल शरीरावर, सूक्ष्म शरीरावर आणि पर्यायाने मनावर आणि विचारांवर परिणाम होतोच. यातल्या चकाराला महत्व आहे. अन्नामध्ये दोष असतात. रामानुजाचार्य याच ग्रंथामध्ये म्हणतात अन्नामध्ये दोष आहेत. 3 प्रकारचे दोष अन्नांमध्ये सांगितलेले आहेत. एक आहे जाती दोष किंवा स्वभावगत दोष. काही पदार्थ हे स्वभावगत असे आहेत की ज्याच्यामध्ये रजोगुणांची प्रचंड वाढ होऊ शकते. कांदा, लसूण या प्रकारामध्ये मोडतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भक्तीसाठी काय लागतं? भक्ती म्हणजे सत्वगुणाचा परिपोष, तमोगुणाला टाकणे, रजोगुणाला योग्य रीतीने प्रवाहित करणे आणि सत्वगुणाने भारून टाकणे, ही क्रिया म्हणजेच भक्ती. गुणांच्या माध्यमातून भक्तीचं असं वर्णन करता येतं. याचा अर्थ माझ्याकडे जर सत्वगुण वाढायचा असेल, तमोगुण कमी व्हायचा असेल, रजोगुण नियंत्रणात राहायचा असेल, तर स्वभावगत दोष असणारे अन्न मी वर्ज्य करावं. किंबहुना भवसागर पार करू पर्यंत तरी. म्हणून विवेकानंद मांसाहार सुद्धा करत. आणि या विषयावर चर्चा जर्मनीमध्ये मॅक्स मुलर यांच्या पत्नी लेडी मॅक्स मुलर यांनी स्वतःच एक परिसंवाद घडवून आणला आणि तिथे त्यांना बोलायला सांगितलं. त्यावेळेला त्यांनी त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. स्पष्ट शब्दामध्ये विवेकानंद म्हणाले की शाकाहार किंवा निरामिष आहार हाच आहार भक्ताचा असला पाहिजे. पण मी परमहंस साधू अतिवर्णाश्रमी असल्यामुळे, मला कोणत्याही भिक्षेला नकार न देता आल्यामुळे, जे समोर येईल ते अन्न भक्षण करण्याच्या व्रतामुळे मला हे सगळं करावं लागलं. एक. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला निरामिष आणि सामिष, शाकाहार आणि मांसाहार या दोन्हीतला भेद, कारण सगळेच भेद मिटल्यानंतर शाकाहार मांसाहारात सुद्धा काय भेद राहील, अशी ज्यांची परिस्थिती आहे त्यांना हा नियम लागू आहे. म्हणून अपवादाकडे न जाता नियमानुसार जिथे जिथे अन्नामध्ये जाती दोष आहे ते अन्न टाळावं, असं रामानुजाचार्य भक्तांसाठी सांगतात. दुसरा आहे आश्रय दोष. आश्रय दोष फार महत्वाचा आहे आणि त्याचं कुठेही पालन आजकाल केलं जात नाही आणि त्याचा त्रास भक्तांना होतो. अन्न तयार करणारी आणि अन्न वाहून नेणारी म्हणजे आपल्याला वाढणारी व्यक्ती जर दूषित मनाने हे काम करत असेल तर दूषित मनाचे गुण अशा अन्नांमध्ये उतरतात असं शास्त्र सांगतं. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे अर्ध्याहून जास्त अन्न हे बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये खाण्याची प्रवृत्ती अलीकडे वाढलेली आहे. इतकंच नव्हे तर जर आठवड्यातून 1-2 दिवस बाहेर गेले नाही तर कमीपणाचं समजलं जातं. याला आउटिंग असं म्हणतात. तमोगुणांनी कलियुगामध्ये मनुष्य खूप वेढला गेलाय. मूर्खपणाच्या काय काय गोष्टी होतील सांगता येत नाही, पण भक्तीसाठी हे योग्य नाही. रामकृष्ण परमहंसांचं जेवण नेहमी शारदा मातेंच्या हातूनच त्यांनीच बनवलेलं येत होतं. एकदा असं झालं की एक व्यापारी व्यक्ती आपल्या पत्नीसह भेटायला आल्यानंतर त्यांच्या पत्नी, आणि त्या दिवशी थोडासा उत्सवासारखं वातावरण होतं, शारदा माता खूप कामाने त्रस्त होत्या, जेवण बनवलं, भोग लावला आणि सांगितलं की इतकं फक्त ठाकूरांच्याकडे घेऊन जा म्हणून. ती घेऊन आली. आल्याबरोबर रामकृष्णांनी सांगितलं हे घेऊन जावा जेवण परत. आणि मग रात्री आपल्या पत्नीला म्हणाले, शारदा असं परत अन्न कोणाच्या हातून पाठवू नको, दूषित होतं ग ते, मला दिसलं ते. न्यूयॉर्कच्या वॉल्डॉर्फ हॉटेलमध्ये, 7 स्टार हॉटेल होतं त्या काळातलं, त्या हॉटेलमध्ये स्वामी विवेकानंदांना 7 कोर्स मील झाल्यानंतर एक कॉफी प्यायला दिली होती. त्या कॉफीकडे बघितल्याबरोबर स्वामीजींनी सांगितलं की मला कॉफी प्यायची इच्छा माझी संपून गेलेली आहे. नंतर चौकशी केल्यानंतर असं कळालं की एका ख्रिश्चन मिशनरी माणसांनी त्याच्यामध्ये विष टाकलं होतं.
अन्न आश्रय दोषाने फार दूषित होतं. म्हणून सात्विक अन्न असा शब्द आपल्याकडे वापरला जातो. सात्विक म्हणजे नुसतं सात्विक बनवण्यानी नव्हे, बनवणाऱ्याच्या विचारांनी. आईच्या हाताची चव कुठेच येत नाही असं आपण म्हणतो. सगळ्या आया काय खूप मोठ्या अशा स्वयंपाकीन नाहीयेत. प्रेमानी मुलासाठी बनवलेली आंबाड्याची भाजी सुद्धा प्रचंड गोड लागते. ती गोडी जी आहे ती आश्रय दोष नसल्यामुळे येते. आश्रय दोष फार महत्वाचा. तिसरा आहे निमित्त दोष. बनवलेल्या अन्नामध्ये धूल, केश, एखादं पाल पडणे असं अन्न प्राशन करू नये. कारण आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती असं म्हटलेलं आहे. छंदोगोपनिषदामध्ये आहाराचं महत्व सांगितलेलं आहे. शरीर, स्थूल शरीरामध्ये प्राशन केलेल्या अन्नाचा सूक्ष्म शरीरावर परिणाम होतो असं स्पष्ट भक्तियुगामध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. म्हणून सूक्ष्माचा संयम करण्यापूर्वी स्थूलाचा संयम करणे आवश्यक. आणखीन एक महत्वाची गोष्ट, ज्यांनी अन्न दोष टाळण्यासाठी अन्नाचा संयम केला, गोरखनाथांची गोरक्षबाणी जर वाचली तर त्याच्यामध्ये योगाचं वर्णन लिहिलेलं आहे. मीत आहारी, कृश, अत्यंत सडपातळ, काटक, कमी खाणारा, काया क्लेश सहन करणारा, भोग में योग जगावे. भोग म्हणजे जेवणात सुद्धा योग ज्याला दिसतो. अख्खा 15वा अध्याय हा या अन्नप्राशनासाठी आणि वैश्वानरासाठी दिलेला आहे. म्हणून अन्न दोष, मांसाहार, अन्न हा शब्दच मुळात कसा आलेला बघितलं तर आपल्या लक्षात येईल. अ, त आणि नम, अ अधिक त अधिक नम, यात तन असा करून तो अन्न असा शब्द झालेला आहे. अन्वयाने त्याचा अर्थ आनतम असं होतं. जे नम्रतेने पुढे येतं त्याला अन्न असं म्हणतात. आनन, गजाननाला गज आनन म्हणतात. आनन म्हणजे तोंड. गज आनन, हत्तीसारखं तोंड असणारा गणेश. आनन म्हणजे अन्न, आनन, अन्न म्हणजे जे नम्रतेनं पुढे येणार. नम्रतेनं म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही त्याला अन्न म्हणतात. जे मांसाहार करतात त्याच्याबद्दल कबीर महाराजांनी खूप छान लिहून ठेवलंय. मांस आहारी मानई प्रत्यक्ष राक्षस जानी, ताकी संगती मनी करी होई भक्ती में हानी. भक्तीत हानी होईल असं सांगितलं कबीरांनी. बकरी पात खात है तिनकी खींचे खाल. बकरी पात खात है तिनकी खींची काल, जो बकरी को खात है तिनका कोण हवाल. कबीरांनी प्रश्न विचारलाय. क्रूरपणाचा कळस म्हणून अलीकडे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या हजारोच्या संख्येने छोट्या त्या कोंबड्या ज्या असतात बालकांची हत्या करून ते आपल्याला जेवण म्हणून देतात आणि ते आपण अत्यंत महागडं जेवण पैसे देऊन आनंदाने खातो. याच्यासारखा मूर्खपणाचा दुसरा काही. आणि म्हणून मानसिक आजार वाढत चाललेले आहेत. अन्न दोष फार महत्वाचा. भक्तासाठी अन्न कसं असावं? सात्विक मीत आहार. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी अन्न असावं. निरामिष आहार म्हणतात त्याला. शाकाहाराला आपण अमिष. मिष म्हणजे असहाय्य, वैफल्यग्रस्त झाल्यामुळे ज्याच्यामध्ये राग आलेला असतो त्याला मिष म्हणतात. म्हणून ज्या ज्या प्राण्याचा अन्न म्हणून उपयोग केला जातो, कुणाला मारावं असं वाटेल? स्वच्छंदपणे पाण्यामध्ये विहार करणारा मासा जेव्हा मारला जातो तेव्हा त्याच्या मनामध्ये, कारण अंतःकरण सगळीकडे आहे, अंतःकरणाचं प्रकटीकरण नाही म्हणजे अंतःकरण नाही असं होत नाही. आणि म्हणून अन्न दोष हा सगळ्यात पहिल्यांदा त्याचा विवेक झाला पाहिजे. प्रत्येक भक्तांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे. एकादशी दुप्पट खाशी हा भक्त होऊ शकत नाही.
नेहमी पोटामध्ये भूक आल्याबरोबरच जेवण जेवावं, मित आहार असावा, जे मिळेल ते. कारण ते काय आहे, जे समोर आलं ते या माझ्या स्थूल सूक्ष्म रूपी देहाला जसं आहे तसं ठेवण्यामध्ये मदत करतं. जो याला मदत करतो तो परमेश्वराचा अंश नसेल तर काय. म्हणून अन्न प्राशन याला यज्ञाचं नाव दिलंय. जाणी जे यज्ञ कर्म, समर्थ काय म्हणतात, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. कशासाठी वदनी कवळ घेताना श्रीहरीचे नाव घ्यायचे? कारण श्रीहरीच अन्नाच्या रूपाने तुमच्याकडे आलेला आहे. सहज हवन होते नाम घेता. हवन होतं, त्याचं हवन आहे, ते यज्ञ येतो. यज्ञाला यज्ञाचंच रूप दिलं पाहिजे. म्हणून यज्ञ करण्यासाठी बाहेर बांधलेल्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाणं हे कितपत योग्य आहे हे आपण बघावं. दुसरा महत्वाचा गुण जो आहे तो विमोक नावाचा गुण आहे. विमोक, विमुख असं सुद्धा काही लोक म्हणतात, पाठांतर आहे त्याच्यामध्ये. विमोक, विमोक म्हणजे इंद्रिय संयम. सात्विक आहार झाल्या झाल्या भक्ताची दुसरी महत्वाची संकल्पना कोणती असेल, महत्वाचा दुसरा कोणती अट असेल, साधन असेल, तर ते म्हणजे इंद्रिय संयम आहे. इंद्रियांना आपल्या इच्छेप्रमाणे वळवणे. मागे सांगितल्याप्रमाणे साध्य बदलायचंय, साधन बदलायचं नाही. साध्य बदलायचं, चोराच्या आळंदीला सोडायचं आणि देवाच्या आळंदीला जायचं, यालाच भक्ती म्हणतात. जाणारा तोच आहे, जाण्यासाठी वापरली जाणारी साधनं तीच आहेत. साध्य बदलायचंय. आणि हे होण्यासाठी इंद्रिय, कोणाची इंद्रिय वळतात? इंद्रियांचं एक वैशिष्ट्य आहे, इंद्रिय जरी आपली असली तरी ती मनाच्या नियंत्रणाखाली असतात. आणि इंद्रियांचं आणि मनाचं असं नातं आहे की जर मन शुद्ध असेल तर इंद्रिय आपोआप नतमस्तक होतात, आणि जर मन शुद्ध नसेल तर इंद्रिय इतकी उच्छृंखल होतात की त्यांना माहिती असते की अरे आपले मास्तरच आता वर्गात नाहीत. ज्याचं मन दूषित आहे त्याच्या मनावर इंद्रिय राज्य करतात. आणि मग एकदा इंद्रिय राज्य करायला लागली की मग इंद्रिय सांगतात ते आपण करायला लागतो. तेव्हा लक्षात ठेवायचं की आपलं मन हे इंद्रियांनी भाड्याने घेऊन टाकलेलं आहे. म्हणून पहिल्यांदा मन किंवा चित्त शुद्ध केलं पाहिजे, त्याशिवाय इंद्रियांचा संयम होणार नाही. कारण शुद्ध चित्तापुढे इंद्रिये नतमस्तक होतात. सकळांच्या पाया माझा दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकाराम महाराजांनी विनंती केलेली आपल्याला, हात जोडून तुकाराम महाराज सांगतायत, सकळांच्या पाया माझा दंडवत. जगद्गुरु तुकाराम दंडवत करतात आपल्याला. का किती कळवळ आहे आपल्याबद्दल. म्हणून इंद्रियांच्या बद्दल कबीर महाराज सुद्धा म्हणतात, इंद्रिय हरणासारखी आहेत. ती एकदा चरायला बाहेर पडली विषयांच्या रानामध्ये की मग ती नियंत्रणात येत नाहीत. हिरणा समजबुज चरण, हिरणा मना समजबुज चरण. आणि मन इंद्रिय, लक्षात ठेवा, मन हा षष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते. भगवद्गीता सांगते की 5 इंद्रिय माहिती आहेत, पण 5पेक्षा 5 सखी मिल करे रसोई उनमे मुनिया न्यारी. मन वेगळं आहे, कारण मन ह्या सगळ्यांना ताब्यात ठेवू शकतं. म्हणून हिरणा समजभुज चरण, एक बन चरण. एक कोणतं बन? निर्गुण निराकारामध्ये राहा. दुजे बन चरणा, भक्त बनून परमेश्वराच्या समोर राहा. दोघेच. एक बन चरणा, दुजे बन चरणा चालेल. तिजे बन पगमत धरणा. या जगामध्ये मात्र, विषयांच्या जगामध्ये जिथं नामरूपात्मक भेद आहेत त्या याच्यामध्ये मात्र हे म्हणा, हे हरिणा समजबुज चरणा. हे इंद्रिय संयम जो आहे तो काही आदेश किंवा नियमांनुसार सुद्धा ठेवायला लागतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, स्वामीनारायण नावाचा एक मोठा पंथ आहे. त्या पंथामध्ये स्त्री दर्शन त्याज्य मानलेलं आहे. ते स्त्री दर्शन, स्त्री मुखदर्शन घेत नाहीत. आपल्याकडे कार्तिक स्वामी महाराज म्हणून होऊन गेले, ते स्त्री दर्शन, स्त्रियांना दर्शनाला परवानगी नव्हती. स्त्रियांना कमी लेखावं म्हणून हा आदेश नाही आहे. ज्याला ज्या गोष्टींची, ज्या ज्या विषयांची, इंद्रियांची लोलंगता आहे
त्यांनी त्याबाबत आदेश मानावा. परावई नार रखुमाई समान, तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. सगळ्या देवता आहेत, सगळ्या देवी आहेत, सगळ्या आई आहेत, सगळ्या जनाबाई आहेत. भेटलेली प्रत्येक स्त्री मीराबाई आहे. कल्पना करायला काहीच हरकत नाही, कारण हेच मन, हेच इंद्रिय दुसरी कल्पना करत होतं स्त्रीबद्दल. म्हणजे साधन तेच आहे, साध्य बदललं. ती विषय म्हणून वाटणारी स्त्री बाजूला गेली आणि मीराबाई जनाबाई वाटणारी स्त्री आली. ताबडतोब मनामध्ये भावनांचा बदल होतो. म्हणून इंद्रिय संयम आणि चित्तशुद्धी, विमोक हा दुसरा त्यातला महत्वाचा अट आहे, भक्ताची अट आहे, भक्ताचा गुण आहे. तिसरा आहे अभ्यास. अभ्यास म्हणजे काय? सकाळी अर्धा तास घराच्या एका कोनाड्यामध्ये 2 पितळीचे लावलेले देव धुणे किंवा बुचकळून काढणे पाण्यात, याला आपण भक्ती म्हणतो. हा भक्तीचा विपर्यास आहे. सतत, संतत धार, सतत, निरंतर असा शब्द पातंजली योगशास्त्रात वापरलेला आहे. मनामध्ये येणाऱ्या एकूण विचारांना जर देव नावाच्या शब्दांनी भागलं तर बाकी शून्य राहिली पाहिजे. म्हणजे येणारा प्रत्येक विचार हा आपल्या उपास्य देवतेबद्दल असला पाहिजे. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, जीवे भावे. म्हणून हे करण्यासाठी सारखं मन उपास्य देवतेपासून दूर जाईल, त्याला परत आणलं पाहिजे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल फिरी येतं मागावर, ते होणार आहे. कारण त्या मनाची ती सवय या जन्मातली नाही, ती कैक जन्मातली आहे. तिला मी एका क्षणात कसं घालू? अहो, अभ्यासाला साध्या शाळेच्या बसायचं झालं तर इतका त्रास होतो. पण परमेश्वराची भक्ती करायची आणि ती सुद्धा पराभक्तीपर्यंत पोहोचायचं म्हटल्यानंतर ते काम सोपं कसं असेल? त्याच्यासाठी नेहमी अभ्यास, परत परत सवय लावून घेण्यासाठी तीच कृती परत परत करणे, याला अभ्यास म्हणतात. निश्चय आणि अभ्यास. तुका म्हणे निश्चयाचे बळ, तुका म्हणे हेची फळ. अभ्यास न तू कौंतये वैराग्याने च गृह्यते. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान म्हणतात की तुला फक्त अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टीमुळे जमेल. स तू निरंतर दीर्घकालेन सत्कार सेवितो दृढभूमी, असं पातंजली योगसूत्रा म्हणे. स तू निरंतर दीर्घकालेन, निरंतर आणि दीर्घकाल. दीर्घकाल म्हणजे केव्हा? काही जन्म लागतील, लागू देत. कार्य उत्तम चालू आहे ना, फळाची जर अपेक्षा करायची नसेल तर केव्हा मला परमेश्वर भेटेल. प्रश्न असा आहे, ज्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली त्याला पाणी लागणारच आहे. प्रश्न कोणाला लवकर लागेल, कारण शेवटी जमिनीचा कस कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ज्यांनी खुदाई फार लवकर चालू केलेली आहे त्याला या जन्मामध्ये कदाचित 1-2 हातावरच पाणी लागेल. कोणाला काही जन्म खोदल्यानंतर लागेल, पण पाणी लागेल हे निश्चित. म्हणून अभ्यास हे महत्वाचं आहे. आणि अभ्यासांमध्ये निरंतरता हवी. सोऊ तो सपने मिलू, जागू तो मनमाही, लोचन राते बिसरत कबहू नाही. लोचन राते हर घडी, बिसरत कबहू नाही. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. तुकाराम महाराज. रात्र न कळे दिवस न कळे, रात्रंदिवस, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, मन तिकडे जात आहे, मी परत इकडे घेऊन येतोय. विठ्ठला, तुझ्या पायावर माझे विचार, माझं मन, माझं इंद्रिय सगळं तुझ्या पायावर राहावं. आणि मग प्रश्न असा येतो की सगळं त्याच्या पायावर राहिलं तर मग माझं रोजचं काम कसं होणार? जो राहतो गोमतीच्या तरी तो हा दोरी खेळवितो. अरे, जो नराचा नारायण करतो त्याला नराचं काम करायला अवघड आहे का? योगक्षेमम वहाम्यम नावाचं गॅरंटी कार्ड जर त्यांनी लिहून दिलेलं असेल भगवद्गीतेमध्ये तर त्याची इतकी काळजी करायचं कारण नाही. किंबहुना असं जाणवलेलं आहे की जो खरा भक्त आहे तो आपलं काम सुद्धा अत्यंत चोखपणे करतो.
बहुतेक लोकांची, बहुतेक जीवनमुक्तांची आपण कथा जर पाहिलीत तर सतत परमेश्वराशी रत असून सुद्धा सगळी कामं चोख आणि व्यवस्थित करतात. याचं कारण म्हणजे तीच एकाग्रता तिकडेही लागते आणि इकडेही लागते. स्वामी विवेकानंद अध्ययन सुद्धा तितक्याच आनंदाने करायचे. 15 मिनिटांमध्ये स्वामी विवेकानंद चित्रकला शिकले होते अमेरिकेमध्ये. कसं 15 मिनिटांमध्ये जमलं? चित्रकलेला सुद्धा भक्तीच्या माध्यमातूनच पाहिलं. चित्रकला हे साध्य झालं, साधन त्यांच्याकडे होतच. साधन साध्य एकत्र झाल्यानंतर साधनाचा साध्यामध्ये लोप व्हायला किती वेळ लागतो? म्हणून अभ्यास. चौथा आहे क्रिया, कारण आपण क्रियात्मक आहोत. आपण पाहिलं कर्माची अगतिकता हे आपलं वैशिष्ट्य आहे. क्रिया म्हणजे काय? दिवसभरामध्ये आपण जे जे काही करतो या क्रियांचं 5 यज्ञामध्ये आपण विभागन केलेलं आहे. पहिलं म्हणजे ब्रह्मयज्ञ हा झालाच पाहिजे. सगळ्यात महत्वाचा आणि पहिला यज्ञ ब्रह्मयज्ञ आहे. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय? वेदाध्यायन. वेदाध्यायन म्हणजे काय? ज्ञानेश्वरी किंवा तुकारामांची गाथा किंवा समर्थांचा दासबोध वाचणे यालाच वेदाध्यायन असं म्हणतात. वेदात आणि संतांच्या साहित्यामध्ये वचनात काहीही फरक नाही. फरक असला तर इतकाच आहे, वेद हे गहू आहेत आणि संतांचं साहित्य हा शिरा आहे. काय खायचं ते आपण ठरवावं आपल्या ताकदीप्रमाणे. अगदीच उपनिषदात किंवा ब्रह्मसूत्रात घुसून स्वतःच्या ज्ञानाची पिपासा भागवायची असेल तर तेही करता येईल, पण विनाकारण द्राविडी प्राणायाम करून खाण्यामध्ये काही अर्थ नाहीये. त्याच्याऐवजी संतांनी सगळं छान 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 बनवून ठेवलंय. साधं जातं दळता दळता जनाबाई जे पीठ टाकून गेली तेवढ्या पीठावर 800 वर्ष लोक जगलेली आहेत. तेव्हा ब्रह्मयज्ञ शंकराचार्य साधना पंचकामध्ये म्हणतात, वेदो नित्यम अधियताम तद उदितम कर्मम अनुष्ठिताम. वेदो नित्यम अधियताम. थोडं काही ना काहीतरी दिसा माझी रोज काहीतरी वाचित जावे. समर्थ नेहमी म्हणतात. समर्थांनी दैनंदिनीच दिलेली आहे कशी असावी. सकाळी काय करावं, सकाळपासून जे आहे ते सगळं भगवंताच्या बरोबर कसं राहावं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, तर्पण विधी, श्राद्ध झाली पाहिजेत. श्राद्धाचं महत्व काय आहे, श्राद्ध काय करतात, कारण कोणत्याही गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नसतेच. त्यामुळे प्रत्येक गोष्टीबद्दल फक्त आपण मत देतो. एक खूप छान आईन्स्टाईनचंच वाक्य आहे, बिवेअर ऑफ फूल्स बिकॉज दे हॅव ओपिनियन. मूर्खांपासून सावध राहा, कारण त्यांच्याकडे मतं असतात. ज्यांनी आचरण केलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे, त्याच्या मताला शब्द प्रमाण असं म्हणतात. म्हणून श्राद्ध किंवा पितृयज्ञ हा झाला पाहिजे. देवयज्ञ ज्याला होम, पूर्वी तर ते गार्हपत्य अग्नी वगैरे, अग्निहोत्र वगैरे असायचं, ते सगळंच आता बंद झालेलं आहे. एका घरामध्ये 3-3 प्रकारचे अग्नी असायचे, त्याच्या वेदी असायच्या, त्या वेदींचे काही नियम होते. म्हणून तर वेदकालीन जी लोक होती ती अत्यंत सुखामध्ये नांदत होती. आपण ते सगळं काढून टाकलेलं आहे. मायेच्या पूर्ण अधिपत्याखाली असलेला, भौतिकतेच्या पूर्ण दंभामध्ये बुडालेला आणि परमेश्वरापासून सतत दूर नेणारे जे राष्ट्र आहे, जे पश्चिमेकडे आहे, त्याचं आपण अनुकरण करतो. आणि जोपर्यंत ते करत राहील तोपर्यंत अधोगती राहील. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, कुणीही कोणत्याही भारतीय माणसाने विसरून चालणार नाही. ज्या वेळेला भारताचा धर्म, भारताचं तत्वज्ञान दुसऱ्या देशाच्या तत्वज्ञानाच्या पायी लागण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेला भारत देशाचं अधोगती पूर्ण होऊन भारत देश संपलेला आहे, लक्षात ठेवा, असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. अत्युच्च जाज्वल्य असणाऱ्या हिंदू धर्माच्या तत्वांच्या पुढे अजूनपर्यंत कोणी पोहोचू शकलेलं नाही. म्हणून देवयज्ञ, भूतयज्ञ, आपल्या हातून दिवसामागे कोणत्या तरी भूताचं कल्याण व्हावं. बसल्या बसल्या 1 मुठभर तांदूळ 4 पक्ष्यांना घालायला काहीच हरकत नाही, वेळ नसतो. स्वतःच्या चेहऱ्याची रंगरंगोटी करण्यासाठी पैसे देऊन 2-2 तास आपल्याला त्या आरशाच्या समोर बसता येतं, पण भुकेलेल्या कुत्र्याला एक भाकरीचा तुकडा घालण्याची इच्छा आपल्याला होत नाही. याला म्हणतात भूतयज्ञाची मानवा.
आणि सगळ्यात शेवटी मनुष्य यज्ञ. जे जे भेटे भूत ते ते भगवंत असं जर असेल तर मग भगवंताला अपमानित करणं, भगवंताला जेवायला न देणं, भगवंताच्या गरजेचा विचार न करणं योग्य आहे का? आपल्याकडे जितकी शक्यता आहे तितक्या शक्यतेनुसार प्रत्येक भेटलेल्या माणसाला भगवंत मानावा. आपली उलटी अवस्था आहे. प्रत्येक भेटलेला माणूस विष होता, नजरेत स्निग्धता पण स्पर्शात दंश होता, असं काहीतरी आपलं झालेलं आहे. म्हणून अतिथी संतर्पण, अतिथी देवो भव ही जी व्याख्या आहे, आजकाल सगळ्यांना बाजूला ठेवणे हे फार मोठं भूषण समजलं जातं. म्हणून या 5 प्रकारच्या यज्ञासहित जीवन आहे की नाही, या 5 समावेश आपल्या दैनंदिन जीवनामध्ये झाला पाहिजे. हे भक्तासाठी अनिवार्य आहे असं म्हणतात. त्याच्या पुढची अट आहे कल्याण. कल्याण हा शब्द पवित्रता या अर्थाने रामानुजाचार्यांनी वापरलेला आहे. पवित्रता, शुची किंवा शुद्धता ही प्रत्येक भक्ताकडे असली पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, अत्यंत गबाळा, घाणेरडा, कपडे न धुतलेला, जटा वाढवलेला, जटांमध्ये उवा झालेला अशा कोणत्याही व्यक्तीला मी मानायला तयार नाही. कारण शुचिरभूतता हा भक्ताचा गुण आहे. गबाळेपणा हा भक्ताचा गुण नाही. बऱ्याच वेळेला आपल्याकडे अशी गैरसमजूत आहे, आता काय बघताय, चालतंय सगळं, असं नाहीये. बाह्य शुचिरभूतता महत्वाची आहे, तितकीच अंतर शुचिरभूतता, भाकणभवना अंतर शुचिरभूतता फार महत्वाची आहे. पण बाह्य शुचिरभूतता सुद्धा कमी महत्वाची नाही. खूप काही बाहेरून अवडंबर करण्याची अजिबात गरज नाही. अति झाले उत्तम वेश्येचे लावण्य, परी ते सुवासीन न म्हणतवी. तुकाराम महाराज सांगतात आपल्याला, रंगरंगोटी करणे म्हणजे बाह्य शुचिता नव्हे. ब्राह्ममुहूर्तावर उठणे, सचैल शुद्ध स्नान करणे, स्नानाबरोबर विठ्ठलाच्या मुखामध्ये नाम असणे, मन धुतलेलं असणे, मनामध्ये किलमिश घेऊन उठणे आणि वरून आंघोळ करणे असं चालत नाही. म्हणून अंतरशुची ही महत्वाची आहे. सत्य, आर्जव, दया, दान, अहिंसा, अनभिज्ञा इतक्या गुणांचं वर्णन रामानुजाचार्यांनी केलेलं आहे. अनभिज्ञा म्हणजे परनिंदेचा विचार न करणे. एक छान सूफी मन आहे, उसके दुश्मन है बहुत, आदमी अच्छा होगा. कारण जगाला न आवडणारं काही करायला गेलं की जग आपल्याला टीका करण्यासाठी उद्युक्त होतं. म्हणून कोणीही वंदा, कोणीही निंदा, विठ्ठल भक्ती हाच आमचा धंदा. तुम्ही वंदनीय म्हणाल तरी चालेल, निंदनीय म्हणाल तरी चालेल. कारण आता मला काय सापडलेलं आहे, जनाबाईंनी काहीही विचार केला नाही. चाकरी करीन नाम्याची आणि आठवण फक्त विठ्ठलाची, पांडुरंगाची. सुळावर जरी द्यायच्या प्रसंगाला तरी तिला काही फरक पडला नाही. याला भक्त म्हणतात. जब लग नाता जगत का तब भक्ती न होय, नाता तोडे हरी भजे भगत कहावे सोय. हे सगळं तोडावं लागतं. ते काही म्हणू देत, कारण कल्याण जे आहे ते फक्त शंकर करतो. शंकरोती ते कल्याणम. शिवशंकर आपलं कल्याण करणार आहेत, लोक कल्याण करणार नाहीत. आणि भक्ती ही मुळात लोकांना सांगावी म्हणून करायची नसते. म्हणून देवाला जाताना 4 ठिकाणी 4 लोकांना सांगून जाण्याची पद्धत आपली जी आहे, कारण लोकांना कळावं की आपण फार मोठे भक्ती मार्गामध्ये आहोत. याला दांभिकता असं म्हणतात. दंभ हा भक्तीचा मोठा शत्रू आहे. आपण करत असलेल्या भक्तीची जाणीव फक्त आपल्या पुरतीच ठेवावी, आणि जर सांगावीशी वाटली तर त्या विठ्ठलाला सांगावं, मनातल्या मनात विठ्ठलाशी बोलावं. तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण संवाद फक्त पांडुरंगाशीच केलेला आहे. अगदी म्हणजे आपल्या आवडीचा, म्हणजे बायकोचा, जिजाऊचा काही तक्रार जरी असली तरी सुद्धा ती पांडुरंगालाच सांगितलेली आहे.
म्हणून शुचिर्भूतता असताना मनाची शुचिर्भूतता महत्वाची, नाहीतर मग वरून फक्त स्वच्छ कपडे घालून मन मैला तन उजला बगुला कपटी अंग तासो ते कव्वा भला तन मन एक ही रंग. कावळा बरा, बाहेरून पण काळा आहे, आत पण काळा आहे. बगळ्यासारखं असू नये, बाहेरून पांढरं आत काळ. पुढचा महत्वाचा गुण किंवा अट आहे, त्याला अनवसाद असं म्हणतात. विवेक विमोक अभ्यास क्रिया कल्याण 5 बघितले आपण. अनवसाद, अनवसाद म्हणजे अवसाद, न अवसाद येत असा आत्म्याचा उल्लेख केला जातो. म्हणजे काय? नायम आत्मा बलहीनेन लभ्य. बलहीन भक्त कधी असत नाही. कीव यावी असा वाटणारा भक्त असत नाही. भक्त हा नेहमी ताकदवर असतो. म्हणून भक्तांनी नेहमी हनुमानाचं उदाहरण समोर ठेवावं. रामापुढे नतमस्तक. राम सोडून सगळ्या रावणांपुढे बलवान हनुमान. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळीया. महाबळी. भक्तांनी महाबल असावं, कारण भक्ताला बल दोन्ही प्रकारचं लागतं. शरीराची सुदृढता लागते, त्याचबरोबर मनाची सुदृढता. मन बलवान असलं पाहिजे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही बल पाहिजेत. नाही तर दोन्ही बल नसतील तर भक्तीच्या पराभक्तीपर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाही, कारण त्याला प्रचंड मानसिक बलाची गरज आहे. साधू कहावत कठीण है लंबा पेड़ कुदूर चढे तो चाखे प्रेम रस गिरे तो चकनाचूर. केव्हा पाय घसरेल सांगता येत नाही, त्यामुळे केवळ बलवान. आणि मनाने बलवान म्हणजे काय? कोणत्याही प्रकारच्या मोहाला न बळी पडण्यासारखा बलवान असावा. विवेकानंद महाराजांच्याकडे एका माणसाने येऊन दांभिकतेने विचारलं की महाराज मी आता काय करू म्हणजे माझ्याकडून भक्ती होईल किंवा मला परमेश्वराचं दर्शन होईल. तामसिक प्रवृत्तीचा माणूस होता. विवेकानंद फक्त त्याला बघून एवढंच म्हणाले, तू एक काम कर, तू खोटं बोलायला शिक. तो माणूस घाबरला. तो म्हणाला, महाराज तुम्ही मला खोटं बोलायला सांगताय. ते म्हणाले, अरे खोटं बोलण्या एवढी सुद्धा ताकद तुझ्याकडे नाहीये, तेवढा सुद्धा रजोगुण तुझ्याकडे नाहीये, तू तमात बुडालेला आहेस. म्हणून ताकदीचे येरा गबाळायचे काम नव्हे. अनवसाद बल हवे, शक्ती हवे. भक्ती आणि शक्ती. परमेश्वराचा जो भक्त आहे तो शक्तिहीन कसा असू शकेल? म्हणून विवेक विमोक अभ्यास क्रिया कल्याण अनवसाद आणि शेवटी अनुद्धर्ष. अनुद्धर्ष हे फार वेगळं आणि महत्वाची अट रामानुजाचार्यांनी सांगितलेली आहे. अनुद्धर्ष म्हणजे ज्या ज्या गोष्टी जीवनामध्ये घडतात त्या त्या गोष्टींना मूल्य आणि मर्यादा. आमचे डॉक्टर काका नेहमी सांगतात, प्रत्येक गोष्टीला मूल्य आणि मर्यादा आहे. आनंद झाला, आनंद व्यक्त करावा. सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे. दुःखाचा विषाद होऊ द्यायचा नाही, सुखाचा संतोष होऊ द्यायचा नाही. काकांच्या भाषेमध्ये तरंगाला तर चालतो, लाट होऊ द्यायची नाही. अनुद्धर्ष म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं भावनेने गुंतायचं की रडायला लागला की रडायलाच लागला, हसायला लागला की त्याला अनुद्धर्ष असं म्हणतात. आणि मग अनुद्धर्ष का म्हटलंय? एकदा जर आपण जीवनात घडणाऱ्या भावनांच्या बरोबर जास्त वाहत गेलो, नातू झाला, आनंद झाला, आता नातवाशिवाय मला राहवतच नाही, अनुद्धर्ष संपला. मुलगा झाला, आनंद झाला, पण आता त्याचं काय झालं असेल, तिथं काय झालं तर, अनुद्धर्ष. भावनांची गुंतवणूक वाढत चालली आणि एकदा भावनांची गुंतवणूक वाढली की तोंडातलं हरिनाम निघून जात. अनुद्धर्षाची परिणिती हरिनाम विसरण्यामध्ये होते. आणि हरिनाम विसरला की मग तुकाराम महाराज, आपण नेहमी ज्ञानेश्वर माऊली आहेत, फार प्रेमाने हात पाठीवर फिरवत सांगतात, आपल्याला तुकारामांची गरज आहे. तुकाराम हातात जोडा घेऊन नेहमी सांगतात, गोविंदा वाचून वदे ज्याची वाणी, गोविंदा वाचून वदे ज्याची वाणी, हगवन घाणी पिटपिटते. आपल्या तोंडाचं काय वर्णन केलंय तुकाराम महाराजांनी पहा. हगवन
आणि खाली तुकाराम महाराज म्हणतात असं नाही. स्वामी विवेकानंदांनी पातंजली योगशास्त्रावर जेव्हा राजयोगाचं पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये व्हर्बल डिल्युजन असा शब्द वापरलाय. व्हर्बल डिल्युजन, शब्द भ्रम, शब्दांनी भ्रमित झालेला, म्हणून अनुद्धर्ष, अशा प्रकारचे 7 अटी किंवा 7 गुण किंवा 7 साधन, त्या अटी पण आहेत, ते गुण पण आहेत, त्या साधना पण आहेत. अशा सर्वांना घेऊन जो पुढे जातो तो भक्ती मार्गामध्ये हळूहळू मार्गक्रमणा करायला सुरुवात करतो. आता प्रश्न असा आहे की ज्ञान, भक्ती, योग असे 3 मार्ग महत्वाचे मानले जातात. उपमार्ग त्याचे बरेच असतील, पण 3 महत्वाचे मार्ग मानले जातात. मग आम्ही जर भक्ती करत असेल तर ज्ञान काय बंद पडतं का हो, अशी शंका मनामध्ये येणं शक्य आहे. त्याचं उत्तर फार छान स्वामी विवेकानंदांनीच दिलेलं आहे. अरे मुक्ती नावाची जी फळ आहे, मुक्ती नावाचं, ते खाण्यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात, हा मानव रूपी पक्षी त्या मुक्ती नावाच्या फळाकडे जायला जेव्हा जातो तेव्हा त्याचं एक पंख भक्ती असं असतं, दुसरं पंख ज्ञान असं असतं, आणि जे शेपूट असतं ज्याच्यावर, त्या शेपटीवर त्याची दिशा ठरत असते, तो योग असतो असं ते म्हणतात. म्हणजे याचा अर्थ तिन्ही योग आम्ही एकत्र करावेत का, असं होत नाही. ज्या वेळेला भक्तीचं पंख विकसित व्हायला लागतं त्याच वेळेला ज्ञानाचा पंख आपसुक दुसऱ्या बाजूने विकसित व्हायला लागतं, योगाचंही विकसित व्हायला लागतं. म्हणून तर तुकाराम महाराजांनी भक्ती करून योगावर आणि ज्ञानावर अधिकारिक वाक्य लिहिलेली आहेत. ती कशी? इतकंच नव्हे तर परमेश्वराची हुज्जत घातलेली आहे की अरे ज्ञानाने मी जर सायुज्य मुक्तीत गेलो परमेश्वरा, तर काय तेवढं मोठंसं सांगतोस तुम्हाला. मला प्रश्न एवढाच आहे, गोपिकांना पडलेला प्रश्न आणि माझा प्रश्न एकच आहे. गोपिकांना प्रश्न हाच पडला होता, उद्धवाला त्या म्हणाल्या की आमचा प्रश्न एक फार वेगळा आहे, आम्हाला तिकडे यायचं नाही, आम्ही कृष्णाबरोबर जर एक झालो तर मग भक्ती कोण करणार, भक्तीचा आनंद संपेल ना. म्हणजे सायुज्य मुक्तीपेक्षा सुद्धा भक्ती श्रेष्ठ आहे. असे तुकाराम महाराजांना ज्ञान कळाल्याशिवाय भक्ती कशी होईल. म्हणून एक मार्ग घेता घेता बाकीचे मार्ग आपसू, कारण शेवटी असं आहे, गंतव्य एकच आहे. सोलून खाल्ला काय आणि पिळून खाल्ला काय, आंबा एकच आहे. सोलणाऱ्याला कापून कसा खायचा हे कळालेलंच असतं, कापणाऱ्याला सोलून कसं खायचं हे कळालेलं असतं, आणि पिळणाऱ्याला दोन्ही कळालेलं असतं. पिळून खाणे म्हणजे भक्ती, सोलून खाणे राजयोग आहे, आणि कापून खाणे ज्ञानयोग आहे. कापून खायचं असेल तर सुरी लागतेच, नाहीतर ते बरोबर होत नाही विच्छेदन, त्याचं छेद बरोबर झाला पाहिजे. सोलून खायचं म्हणजे अगदी वरचं व्यवस्थित फक्त साल काढायचं, नाही तर गर गेला. राजयोग सगळं मनाच्या वृत्तीवर आहे, मनावर आहे, सगळे सगळं सगळं मन आणि वृत्ती, मन आणि वृत्ती. योग चित्त वृत्ती विरोध आहे. पिळून खायला काहीच हरकत नाहीये, काहीच सोडायचं नाहीये, जसाच्या तसा अख्खा आंबा हातात धरायचाय, आहे तसंच जीवन ठेवायचंय, फक्त त्या जीवनातून रस काढायचा आहे प्रेमाचा. अशा या प्रकारानं हे 3 प्रकार आपल्याला अशा प्रकारे समजून घेता येतात. इतक्या या अटी आहेत भक्तीच्या. अजूनही आपण भक्तीचा पार्श्वभूमी भक्तीची पाहत आहोत, भक्तीचं स्थान पाहत आहोत, भक्तीचे रूप पाहत आहोत. अजून आपण नवविधा भक्तींकडे आलेलो नाही. पण जेव्हा आपण हा भक्तीचा साचा सगळा व्यवस्थित समजावून घेऊ, मग नवविधा भक्ती समजावून घेणं फार सोपं. आणि आपलं महत्वाचं कार्य म्हणजे हे सगळं ज्ञान समजावून घ्यायचं आचरण करण्यासाठी. म्हणून आचरणासाठी लागणारा ज्ञानाचा जो पाया आहे तो तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. तेव्हा हे रामानुजाचार्यांनी सांगितलेले महत्वाचे असे हे 5 हे आहेत, 7 काय म्हणतो त्याला आपण, 7 वेगळ्या वेगळ्या अशा पायऱ्या आहेत म्हणू, गुण म्हणू, योग्यता म्हणू. या पुढची भक्तिसूत्राबाबतची इतरांची काही मतं, साधनांबद्दल काही मतं, थोडंसं नारद भक्तिशास्त्राच्या आधाराने, थोडंसं शांडिल्य भक्तिसूत्राच्या आधाराने, थोडं भागवताच्या आधाराने आपण आणखीन थोडंसं बघू, आणि मग नवविधा भक्तीकडे पुढे वळू. आजचा विषय इथेच समाप्त करतोय. पण वाणीला विराम देण्यापूर्वी काही शंका आल्या होत्या, त्या शंकांचं थोडंसं निरसन सर्वांच्या दृष्टीने, वक्त्याच्याही दृष्टीने थोडंसं
ज्ञानाच्या उपयोगाचं ठरेल म्हणून बघूया. प्रश्न असा एक विचारला गेलाय की शंकर महाराजांना शैवावधूत म्हटल्यामुळे शैवावधूत नावाचा काही संप्रदाय आहे का? एक. दुसरं, शैव आणि अवधूत असे दोन संप्रदाय एकत्र आणले का या शब्दामध्ये? त्याचं उत्तर असं आहे, संप्रदाय हा शैव संप्रदाय आहे. अवधूत असा नावाचा कोणी संप्रदाय नाही. अवधूत हे शीर्षक आहे, अवधूत हा अधिकार आहे, अवधूत हा जो पोहोचला, जो पार झाला त्याला दिलेलं बिरुद आहे अवधूत. अवधूत या शब्दाचा नेमका संस्कृत अर्थ असा आहे, अव म्हणजे खाली, धूत म्हणजे सोडून देणे. ज्यांनी सर्व काही सोडून दिलेलं आहे, विरक्त ब्राह्मण असा त्याचा अर्थ होतो. अमरकोशामध्ये विरक्त ब्राह्मण किंवा अव आणि धू, अतिवर्णाश्रमी योगी अवधूत हा स उच्यते, विषय निक्षेप करणारा याला अवधूत असं म्हणतात. आणखी एका ठिकाणी अवधूत या शब्दाचा अर्थ वेगळा दिलाय, अक्षरत्वात वरेण्यत्वात धूत संसार संबंधम तत्वमस्यादि सिद्धत्वात अवधूत हा अभिधीयते. अवधूत अशा या 4 वर्णांचा एक एक असा अर्थ देऊन सुद्धा दिलेला आहे. थोडक्यात म्हणजे ज्यांनी सगळ्या विषयांचा निक्षेप केलेला आहे, जो जीवनमुक्त आहे, अशा व्यक्तीला शैव संप्रदायामध्ये अवधूत या नावानी, दत्तात्रय संप्रदायामध्ये अवधूत या नावाने संबोधलं जातं. अवधूत संप्रदाय नाही, शैव संप्रदाय आहे. शैव संप्रदाय हा खूप जुना, शिवाची भक्ती करणारा. खरं म्हणजे शिव हे ऋग्वेदामध्ये विशेषण आहे. ऋग्वेदामधला जी देव आहे तो रुद्र आहे. त्या रुद्राला शिव ही विशेषण किंवा उपमा दिलेली आहे. पुढे हे शिव नावच, रुद्राचं शिव नाव खूप प्रसिद्धीला आलं. त्यामुळे शिव किंवा शैव किंवा रुद्र भक्ती जी आहे त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक पौराणिक शिवपूजा, म्हणजे जो आपण शिवशंकराची जी आपण पूजा करतो त्याला पौराणिक पूजा म्हणतात, कारण त्याचं पुराणामध्ये, शिवपुराण वगैरे मध्ये वर्णन आहे. आणि अपौराणिक शैव मार्ग म्हणून आहे. त्या अपौराणिक शिव मार्गामध्ये एक अतिमार्ग आणि एक मंत्र मार्ग म्हणून आहे. या मंत्र मार्गामध्ये शैव सिद्धांत किंवा तामिळ शैविझम त्याच्यामध्ये येतो. या मंत्र मार्गामध्येच कापालिक, अघोरी, काल, त्रिका असे उपभेद आहेत. अतिमार्ग म्हणून एक आहे. अतिमार्ग म्हणजे त्याला वामाचार असं सुद्धा म्हणतात. या अतिमार्गामध्ये पाशुपत, लाकुल, कालमुख असे वेगळे वेगळे उपभेद आहेत. पण हा शैव संप्रदाय अवधूत संप्रदाय नाही. दुसरा प्रश्न असा आहे की प्रेमाचे शास्त्र नसते, मनापासून केलेले निस्वार्थ प्रेम सर्वश्रेष्ठ म्हणतात, मग भक्तीच शास्त्र का म्हणतात? प्रश्नकर्त्याचा प्रश्न असा आहे की मनापासून केलेले निस्वार्थ प्रेम म्हणजेच भक्ती, मग त्याला शास्त्र का म्हणायचं? कारण कुठेतरी मनामध्ये शास्त्र म्हणजे काहीतरी शिकायचं आहे अशी आपली संकल्पना झालेली. आपण असं बघूया, शास्त्र हा शब्द कसा आलाय पहा. शिष्यते अनेन इति शास्त्रान, शस आणि त्र या 2 शब्दांनी शास्त्र शब्द बनलेला आहे. शस म्हणजे आदेश, नियम किंवा लक्ष्य. आदेश, नियम किंवा लक्ष्य. त्र म्हणजे त्रायते, नियमबद्धतेतून रक्षण करणारे जे, त्याला शास्त्र असं म्हणतात. नियमबद्धता म्हणूनच तर शासन असं नाव आहे. शास्त्र, शासन, शिष्य, अनुशिष्य हे सगळे एक शश शब्दापासूनच आलेले आहेत. म्हणून प्रेम ही निरंतर अनादी अनंत वस्तू, त्यावरची आवरणे नष्ट करण्याचे जे शास्त्र, म्हणून त्याला भक्तिशास्त्र म्हणतात. प्रेमाला शास्त्र लागत नाही. प्रेम ही उत्पत्ती आहे, फल आहे. प्रेम स्वयंभू आहे, त्याला शास्त्र नाही, त्याच्यासाठी शास्त्र आहे. म्हणून भक्तिशास्त्र असा शब्द वापरला जातो. तो सर्वसंमती आहे. नवनीताला घुसळावं लागत नाही, नवनीतासाठी घुसळावं लागतं. प्रेमाच्या वर आवरणं पडलेली आहेत, ती आवरणं काढायची जी पद्धत आहे, नियम आहेत, त्याला शास्त्र म्हणतात. उसका मुख एक ज्योत है, घुंगट है संसार, घुंगट में वो छुप गया मुंह पर आचरडा. तो घुंगट जो आहे, तो पडदा जो है, कि पडदा छोडा है उसी ने के उठाए ना बने, तो काढण्याचं जे शास्त्र आहे, म्हणून त्याला भक्तिशास्त्र असं म्हणतात. बाल उन्मत्त पिशाच वृत्ती म्हणजे काय? जेव्हा या पंचमहाभूतांनी निर्माण केलेल्या सृष्टीचा
सृष्टीच्या खऱ्या स्वरूपाची कल्पना येते, तेव्हा असा जो जीवनमुक्त आत्म्याशी तादात्म्य पावलेला असतो आणि जो प्रारब्धवशामध्ये अजूनही शरीरात शिल्लक असतो, तेव्हा प्रारब्ध संपूपर्यंत त्यानं कसं वागावं याला काही नियम नाही. कारण जे नियम असतात ते अहंकार म्हणजे ज्याला मीच अस्तित्व आहे त्याच्यासाठीच नियम असतात. आता प्रश्न असा आहे की तो जगात असतो पण त्याचा मीपणा निघून गेलेला असतो, त्यामुळे नियम कोणी कसले कसे पाळायचे कारण तो अनुभवाच्या पातळीवरच नसतो. मग अशा वेळेला ज्याला मीची जाणीव नसते, जसं एखादं बालक मनात आलं तर शी करतं, शिव करतं, आईलाच मारतं, आईकडूनच जेवण घेतं, हे जसं बालवत आहे तसंच उन्मत्तवत. उन्मत्त मीन्स ज्याच्याकडे जसं वागावं अशी इच्छा होईल तसं तो प्रयोजनविरहित वागतो. तो बसल्या बसल्या असं असं काहीतरी करेल. रामकृष्ण परमहंसांच्याकडे एकदा उत्सव चालू असताना त्या उत्सवाच्या ज्या पत्रावळ्या बाहेर टाकल्या होत्या, त्या पत्रावळीवर एक मनुष्य तिथं एका कुत्र्याबरोबर जेवण जेवत होता. त्या कुत्र्याच्या तोंडात घालत होता, मग आपल्या तोंडात घालत होता. आणि दुरून जेव्हा रामकृष्णाने त्याला पाहिलं, त्याबरोबर त्यांनी आपल्या भाच्याला हृदयला सांगितलं, हृदय तो बघ तिथे जीवनमुक्त बसलेला आहे. याला म्हणायचं उन्मत्त. काय कशाची काही संबंध नाही, अंगावर फाटके कपडे, कारण त्याला कलंदर असं सुफी शब्द म्हणतात. कलंदर हा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो. कोणताही नियम समाजाचा न पाळणारे, आणि न पाळणारे म्हणजे उद्धटपणाने नव्हे, पाळण्याची क्षमता नसणारे. पिशाच्यवत म्हणजे केलेली प्रत्येक हालचाल, कारण पिशाच्याच्या हालचालीला कारण देता येत नाही. तो टांगून का राहिला, नको त्यावेळेला नको ते का केलं, याला काही कारण नसतात. अशा प्रकारे तो जीवनमुक्त वागत असतो. फार कमी असतात. त्याला व्रात्य ब्रह्मनिष्ठ असा खरा शब्द आहे. आणि म्हणून दिगंबरो वापीच्या सांबरोपी, दिगंबर स अंबर त्वगंबरो वापी चिदंबरस्थ, असं जे विवेक चुडामणी वर्णन केलंय. उन्मत्तवत वापीच बालवत वा पिशाचवत वापी चरती अवनियाम. या पृथ्वीवर ते अशा पद्धतीने चालत असतात. आणि शेवटचा एक प्रश्न असा आला होता की परमार्थ पथावर प्रगतीची लक्षणं कोणती आहेत. परमार्थ पथावरची प्रगतीची लक्षणं म्हणजे आपल्याकडे येणारे, अंगामध्ये येणारे जे सात्विक गुण आहेत, सत्व गुणांचा परिपोष वाढायला लागले की आपण परमार्थावर होत याची जाणीव यायला हरकत नाही. सत्य, अर्जव, दया, दान, अहिंसा, क्षमा हे गुण आपल्या आपण वाढायला लागतात. शांती वाढायला लागते. काका सांगतात, डॉक्टर काका, सुख आणि शांती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे ज्याच्या घरामध्ये म्हणजे मनामध्ये आहे, आपलं घर म्हणजे आपलं मन. आपण राहतो त्या घराला घर म्हणायचं नाही, आपलं मन हे आपलं घर आहे. आपल्या घरामध्ये शांती म्हणजे मनामध्ये शांती, चंचलता कमी होणे, विकारवशता कमी होणे. आणि विकारवशतेमध्ये सगळ्यात महत्वाचा विकार जो कमी होत असेल तर तो क्रोध. ज्याचा क्रोध निमाला, ज्याचा राग कमी व्हायला लागला, त्यांनी समजायला हरकत नाही की त्याचा आता परमार्थावर प्रगती होत चाललेली आहे. म्हणून सत्वगुण परिपोषाची लक्षणं आपल्यालाच कळायला लागतात. सकाळी लवकर उठणे, ब्राह्ममुहूर्तावर उठणे, वाचन श्रवण कीर्तनामध्ये गोडी लागणे, स्वच्छतेची आवड असणे, आळसाचा अभाव होणे, स्मृतीची तीव्रता वाढणे आणि लोकांच्या उपकारासाठी मन उद्युक्त होणे, स्वतःच्या स्वार्थाचा कमी विचार होणे, ही सगळीच परमार्थाच्या प्रगतीपथाची लक्षणं आहेत. हे इतके प्रश्न आपल्याकडे आले होते, त्याची उत्तर आहेत. इथं आता मी मानेला विराम देतो. बाकीचं आपण पुढच्या सत्रांमध्ये बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. एक प्रश्न आहे,
जी. आता तुम्ही बालउन्मत्त प्रसादच्या योनीबद्दल थोडस विश्लेषण केलं, पण ही जी वृत्ती असते ही सर्वसाधारणपणे शैव संप्रदायात जास्त पाहायला मिळते, याचं काही कारण आहे का? असं काही कारण नाही, आणि केवळ शैव संप्रदायातच आहे असंही नाहीये, ती सगळीकडेच आहे. प्रश्न एवढाच आहे की असे बाल उन्मत्तवत पिशाचवत आपल्याला बऱ्याच वेळेला या वृत्तीनी लोकसंग्रहासाठी जे येतात, म्हणजे ही वृत्ती धारण करून येणं आणि वृत्ती असणं या दोन्हीत फरक आहे. शंकर महाराजांसारखे जे सद्गुरू होऊन गेले, हे अशा वृत्तीतून समाज उद्धारणासाठी ते आले. पण जर समाज उद्धार किंवा लोकसंग्रह किंवा वैखरी खुल्लीच नाही, तर ते तसेच राहतात आणि अनभिज्ञ राहतात. आपल्याला शैव संप्रदायामध्ये खास करून या वृत्तीला धारण करून समाज उद्धारण करण्याची प्रवृत्ती जास्त आपल्याला दिसून येते. म्हणून आपल्याला नाथपंथामध्ये असे नाथ दिसतात, कारण मुळात ते समाजापासून दूर असतात. नाथांच्याकडे किंवा नाथ संप्रदायामध्ये एक असा अलिखित नियम आहे की जे काही साधना चाललेली आहे, जी काही प्रगती चाललेली आहे, जे काही गुरुबंधू एकमेकांशी संपर्कामध्ये आध्यात्मिक विकासासाठी आहेत, ते साधारण जनमानसापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचं कारणही तसं योग्यच आहे. पण ज्यांना या साधनेमध्ये पार होऊन गेले त्यावेळेला, किंवा या नाथपंथामध्ये अवतार म्हणून जे अवतरले, त्या बऱ्याचशा अवतारांनी अशा प्रकारची वृत्ती धारण करून, कारण शेवटी असं आहे, वृत्ती धारण करणे म्हणजे आपल्या मनामध्ये विचार येतात आणि जे सिद्ध असतात ते मनामध्ये विचार आणतात, त्यांना आणावे लागतात. मग ते आणण्यासाठी आणि आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी मुद्दा म्हणून अशा काही वृत्ती ते बाणवतात की नको असणारी माणसं त्यांच्यापासून दूर जाते. म्हणून शंकर महाराजांच्या अस्तित्वामध्ये जेव्हा ते होते तेव्हा सुद्धा पुष्कळ लोक त्यांना काहीतरी ते विचित्र आहेत, अमुक आहेत म्हणून दूर व्हायचे. ते दूर व्हावे हीच त्यांची इच्छा होती, हेच त्यांचं ध्येय होतं. कारण ते काही विशिष्ट लोकांसाठी आलेले असतात. ते धनेश्वरांसाठी आले होते, ते मामा ढेकणेंसाठी आले होते, ते बाबूराव रुद्रांसाठी आले होते, कारण ते आले होते बालगंधर्वांना दर्शन द्यायचं म्हणून आले होते. त्यांचे काही ठरलेले जे काही विधिलिखिताप्रमाणे, कारण ते अवतरित झालेले असतात, म्हणून ते अवतार अशी वृत्ती धारण करून येतात. आणि आपण ज्याचा अभ्यास करतोय ती वृत्ती, त्या वृत्तीमध्येच ते राहतात, म्हणून ते बऱ्याच वेळा अनभिज्ञ राहतात. म्हणून त्यांची आपल्याला कल्पना आजच्या घडीला सुद्धा काही असे व्रात्य ब्रह्मनिष्ठ असतील आणि आहेत, पण आपल्याला ते कळत नाही. हरिओम. धन्यवाद. इतर कोणाला प्रश्न असतील तर अनम्यूट करून प्लीज विचारावेत. नमस्कार. खूपच सुंदर आपलं हे आहे, काय शब्दच येत नाही आता तोंडामध्ये. खूपच सुंदर झालं. हरिओम. मास्तर नसलेल्या वर्गात डॉक्टर साहेब आम्ही सगळेच आहोत. आता हरि सध्या तरी तुम्हीच आमचे मास्तर आहात आणि मी म्हटल्याप्रमाणे आम्ही आता हात सोडणार नाहीये. तर पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी याच वेळी. डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद. हरिओम. जय श्री. जय